जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आरोप प्रत्यारोपाने संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 30 जुलै 2024 रोजी दुपारी 2 वाजता कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आज पार पडली। या सभेचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, उपाध्यक्ष देवेंद्रदादा पाटील, सभापती हर्षवर्धन दैते, सभापती ज्योतिताई बोरसे, सभापती सोनीताई कदम, जिल्हा परिषद सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी BS आकलाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, CO विशाल नरवडे, सभापती कैलास पावरा आदी सर्व प्रकल्प संचालक, प्रकल्प विभाग अधिकारी BA बोटे आदी सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक संपन्न झाली। तर यावेळेस जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य गोकुळ राजपूत, जिल्हा परिषद सदस्य संग्राम आबा पाटील, जिल्हा परिषद सदस्य सेगा मावची, जिल्हा परिषद सदस्य सुधीर जाधव, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर तुषार रंदे, जिल्हा परिषद सदस्य राम बदाने, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील आदी सर्वच जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत सदर ही विशेष सर्वसाधारण सभा एकूण 31 विषयांवर या ठिकाणी चर्चा करून संपन्न झाली। तर यावेळेस प्रामुख्याने आयत्या वेळेच्या विषयांवर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य मावची सेगा कुर्त्या हे आरोग्याविषयी या ठिकाणी प्रश्न मांडित आहेत, परंतु कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी प्रशासन यांनी दखल न घेतल्यामुळे त्यांनी सभा संपल्यानंतर सभेतून न जाण्याची या ठिकाणी भूमिका घेतली। यावेळी CO विशाल नरवाडे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सभापती हर्षवर्धन दैते, अध्यक्षा धरतीताई देवरे यांनी चर्चा केली, परंतु सदस्य सेगा मावची हे आपल्या निर्णयावर ठाम होते। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे चर्चा करण्यात आली व लेखी स्वरूपात त्यांना 15 ऑगस्टच्या आत सदर काम करून मिळेल असे आश्वासन करण्यात आले। तसे लेखी स्वरूपात पत्र देखील देण्यात आले, ज्यात प्रामुख्याने बरसावड तालुका साक्री येथील इमारत ही शासनाने ताब्यात घ्यावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही ताब्यात घ्यावी यासाठी सदर हा विषय जिल्हा परिषद सदस्य सेगा मावची यांनी लावून धरला होता व त्यांना त्या मागणीसाठी या ठिकाणी सर्व सदस्यांनी देखील पाठिंबा दिला व सर्व सदस्य या ठिकाणी लेखी स्वरूपात पत्र देत नाही तोपर्यंत स्थायिक होते। तर सदर 15 ऑगस्टच्या आत प्राथमिक आरोग्य केंद्र बरसावड हे सुरू न झाल्यास गावकऱ्यांसह जिल्हा परिषद येथे आंदोलन करेल असा इशारा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सेगा मावची यांनी दिला आहे। तिथे एकच जेन्युइन कारण असू शकतं ते म्हणजे पटसंख्या शिल्लक आहे आणि शिक्षक कमी आहे आणि नियमित बदल्या होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात हाच अर्थ असू शकतो। याच्या व्यतिरिक्त जे काही प्रतिनिधी आहेत त्या आपण साठे तालुक्यात रद्द केलेल्या आहेत, अजून 1 तालुक्याची माहिती याची बाकी आहे। याच्या व्यतिरिक्त ज्या पण प्रतिनिधी आहेत त्या आपण रद्द करणार आणि जर प्रतिनिधी ठेवायची कंटिन्यू ठेवायचं काम पडलं तर त्याचं कारण नमूद करण्यात येईल। कोणत्याही लोकप्रतिनिधी जेव्हा आम्हाला जाते त्याचंही सुद्धा एक कारण असायला हवं की या ठिकाणी शिक्षक कमी आहे, लोकसंख्या शिल्लक आहे, असं काही असेल तर आपला प्रतिनिधी हा मार्ग त्यासाठी असतो। प्रतिनिधी मुळीच देऊ नये असंही नाही, आवश्यकतेनुसारच द्यावं जेणेकरून त्याचा गैरवापर होऊ नये। तर अपवादात्मक परिस्थिती वगळता ही अपवादात्मक परिस्थिती आहे का साहेब? सभागृहाला मी सांगू इच्छितो की ही अपवादात्मक परिस्थिती आहे का? जी काय वेळा पटसंख्या कमी झाली होती का? अंबाजीनगरला वाढली होती का? अंबापूरला वाढली होती का? साहेब काय काहीतरी बोलू नका, आम्ही सगळी माहिती आमच्याकडे आहे। वाचा पुढचा वाचा।
तुम्ही जरा मला यायचं नाही माझ्या आमदार काँग्रेससाठी माझा एवढ्याचा खेळ केला मी हात सोडणार नाही वस्त्रावळ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे डांग आदी गुजरातच्या सरहद्दवर अति दुर्गम भागात आहे। या ठिकाणी आदिवासी बांधव उपचारासाठी येत असतात, परंतु सदर PSC ही ग्रामपंचायत कार्यालयात चालवली जाते। तिथं पुरेशी जागा नसल्याने आया बहिणीला ओट्यावर त्या ठिकाणी डिलिव्हरी केली जाते। ही आजच्या या शासनाच्या हलगर्जीपणामुळे लाजीरवाणी गोष्ट आहे। आज या ठिकाणी या सभागृहात मी जसं निघून आलो तेव्हापासून सतत अधिकाऱ्यांना वारंवार लेखी पत्र दिले आहेत, तोंडी स्वरूपात सांगितले आहे, आपणही पेपर न्यूजमध्ये बातमी दिली आहे, तरी सुद्धा हे लोक दुर्लक्ष करत आहेत। दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी कलेक्टर साहेब हे मानतायत की आमच्या कॅबिनला येऊन चर्चा करू, पण या सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्य बंधू आणि भगिनी आम्ही ते पत्र घेतल्याशिवाय इथून हे सभागृह सोडणार नाही। अरे यार मी आतापर्यंत 5 वर्षापासून ऐकत आलो आहे, तुम्ही नव्हते पण आता तुम्ही आहे ताई। मी हात माझ्या सदस्यांना विनंती करेन, कोणाला बसेसची सोय नसेल, पहाडी भागात राहणारे काही सदस्य आहेत, आया बहिणी आहेत, त्यांना माझी विनंती आहे की आपण बसला तिथपर्यंत पण वाहनाची साधन नसेल तर आपण सभागृह सोडू शकता। ज्यांच्याकडे वाहन आहे ठीक आहे, आतापर्यंत थांबताय तुम्ही। ताई ते माझे बांधव आहेत, त्यांना माहिती आहे की हा विषय किती दिवसापासून चाललेला आहे। भाऊ मला माफ करा, माझे मोठे भाऊ जागेच्या सध्याच्या संदर्भातला जो विषय गेल्या 15 ते 17 वर्षापासून प्रलंबित होता, त्या इमारतीच्या जमिनीच्या आदिवासी मालकीची असल्या कारणाने हस्तांतरास मनाई होती आणि शासनाच्या परवानगीनुसार हस्तांतर करण्यास आपल्याला आदेश प्राप्त झालेले आहेत। त्या आदेशात फक्त 2-3 गोष्टींची शहानिशा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरनं तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव दिलेला होता। त्याच्यात सदरचे शेतमालक जे आहेत ते भूमिहीन होत आहेत किंवा नाही, ती जी काही जमीन आहे ती वनपट्ट्यातले दाव्यातली आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठीचा हा मध्यंतरीचा 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। आता आदरणीय सीओ साहेबांनी आम्ही स्वतः जिल्हाधिकारी महोदयांकडे जाऊन प्रत्यक्ष फाईलचं त्यांनी अवलोकन केलेले आणि आपल्याला बक्षीसपत्र करण्याच्या संदर्भातला आदेश येत्या 5-7 दिवसात ते देणार आहे। तर आपण पुढील कारवाई केव्हा करणार आता आदरणीय सीओ साहेब आपल्याला सांगतील। आपल्या विनंतीनुसार आपण सर्वांशी बोललो, कलेक्टरांशी ती फाईलच बोलून घेतली ज्यांच्याकडे झाली होती। एक मुद्दा कलेक्टरांनी स्वतः वाचला, तसं सभापती महोदय म्हटले की ती खात्री करावी लागते की आदिवासी बंधू भगिनी जे आहेत ते भूमीहीन होता कामा नये, आणि दुसरं की जमीन ज्या उद्देशाने दिलेली शासकीय असल्यामुळं त्याचा अडचण नाही आहे। आता
तर आता आपण त्यांनी आपल्याला म्हटले की 6-7 दिवसात होतील, आपण अजून 4-5 दिवस शिल्लक करू. तर हे पत्र आपल्या वेळेनुसार आपण लेखी देतो तुम्हाला की 15 ऑगस्टला पर्यंत त्याच्या अगोदर चांगलं आपण तुम्हाला जागा तुमच्या नावावर करून देऊ आणि प्रॅक्टिकली ती थोडीशी अनेक वर्षापासून बंद पडलेली आहे, डायरेक्ट तशी शिफ्ट होता येणार नाही. त्याच्या सुद्धा आपण दुरुस्तीसाठी निधी देऊन 15 तारखेपर्यंत नावावर करून देऊ. त्याच्या पुढच्या 15 दिवसात त्याला आपण दुरुस्ती वगैरे करून दुरुस्तीचं कामाला आपण लगेच सुरू करून देऊ, जेणेकरून महिन्याभरात त्याची देखभाल दुरुस्ती होऊन त्याला हस्तांतर करता येईल. पण 15 ऑगस्टच्या आत तुमच्या नावावर होऊ नये. मला संवाद असायचा आहे की प्रत्येकाला भविष्य बोलत नाही, पण राग आला तर मग मी माणसाचा वाद पण होऊन जातो, कारण जंगलात राहतो. या ठिकाणी साहेब तुम्ही येऊन गेले किंवा नसं त्या चरणमाळ भागात साक्री तालुक्याच्या पिंपळनेरच्या कोटा म्हणून गाव आहे, तिथं फक्त 2 किलोमीटर पासून गुजरात स्पर्धेली होती. अनेक वेळा जे अधिकारी आणि कोणाला दोष देणार नाही, परंतु साहेब खरंच ती बिकट परिस्थितीतनं आमचा पेशंट रात्री बेरात्री पिंपळनेरला येतो किंवा कुराशीला येतो. गरीब परिस्थिती असल्यामुळे एखाद्याचा जीव पण गेलेला आहे आणि म्हणून मी कळकळून इतका म्हणजे केवळ माझा चेहरा करूनही नाही, पण आज म्हटलं जे पांढरेचं पाणी येतं साहेब ते आमच्या इथून तिचं उगम आहे आणि त्या पांढरेला येणाऱ्या पाण्याने जसा रौद्र रूप धारण केलं आहे आणि तसा रौद्र रूप धारण केला, पण जे काही माझं काम होतं ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करून दिलं. मी त्याच्यामुळे शिवसाहेबांचं अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभापती आणि या ठिकाणी माझ्या या भगिनी यांना गाडी असेल नसेल मी विनंती केली की ताईसाहेब आपण जाऊ शकता, पण माझ्या काही खरंच आहात तुम्ही, वेळ मिळाला तर तुमच्या हाताने मी राखी बांधेन. अशा पद्धतीने सर्व माझे बांधव या ठिकाणी आहेत. यांनी सुद्धा एक निश्चय केला की कोणीही या सभागृहातून बाहेर जायचं नाही, तर एकीचे बळ असलं की ते नक्कीच मिळतं फळ. आणि अशा पद्धतीने आमच्या बसरावळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न साहेब आपल्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सन्माननीय सदस्य सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने तो मार्गी लागला आहे. तर मी जे 15 ऑगस्टला आपण ते शिफ्ट करायचं म्हणतो आहे, आमच्याकडे सध्या पावसाळा जास्त चालू आहे, परंतु मी सर्व अधिकारी कर्मचारी सन्माननीय सदस्य यांना आमंत्रित करतो की आम्ही किती दुर्गम भागात राहतो असं म्हणून. बादल भाग तुमचा पण तिकडे तो म्हणतोय तसा पहाडीच भाग आहे, पण त्यापेक्षा आम्ही किती शेवटप्याला राहतो आणि म्हणून मी आमंत्रित करतो की त्या ठिकाणी आपण सर्वांनी यावं. आणि माझ्याकडून साहेब काही बोललं गेलं असेल ते याच वेळेस मी माफी मागतो, परंतु मी तुम्हाला ज्या मीटिंग मधून बाहेर पडताना हे सांगत असतो की समस्या अनेक आहे, पण औषध आमच्या या जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब तुम्ही कामासाठी अत्यंत गुणकारी औषध आहे. धन्यवाद साहेब. मावची शेगाशेठ जिल्हा परिषद सदस्य बसरावळ तालुका साक्री जिल्हा धुळे. तर माझ्या पिंपळगाव बुद्रुक गटामध्ये बसरावळ हे गाव अत्यंत दुर्गम आणि आदिवासी भागातलं गाव होतं. त्या गावात 12-13 वर्षापासून एक प्राथमिक केंद्राची इमारत बांधून पडलेली होती, परंतु त्या ठिकाणी मी शासनाला वेळोवेळी विनंती केली की ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जो दवाखाना चालवला जातो तो शासकीय इमारतीत शिफ्ट केला गेला पाहिजे, पण अधिकारी सतत दुर्लक्ष करत होते आणि त्याच्यामुळे माझा जो आदिवासी बांधव आहे तो गुजरात हद्दपासून तो पिंपळनेर आम्हाला 22 किलोमीटर अंतर आहे, त्या ठिकाणी त्या पेशंटला यावं लागलं. प्रसंगी जंगली प्राण्यांपासून किंवा सटपटणाऱ्या प्राण्यांपासून काही दंश झाला असेल तर त्या पेशंटचा जीव पण गेलेला आहे. आणि तो अशा संकट हे माझ्या डोळ्यात मला पाहावलं जायचं. माझा सतत पाठपुरावा मंत्रालयामध्ये चालू होता, जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, आरोग्य अधिकारी असतील, जिल्हा अधिकारी असतील, ह्यांना मी वेळोवेळी विनंती केली होती, परंतु ते प्रेमाच्या भाषेत काहीतरी सांगून उडवाउडवीची उत्तरे द्यायचे. परंतु आजच्या या मीटिंग मध्ये
मी एकदम संतापाने त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला तुमच्या हातून पत्र मिळाल्याशिवाय मी बाहेर जाणार नाही, अन्यथा रात्रभर या ठिकाणी माझा मुक्काम असेल, असा संताप केल्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि हे पत्र मला इमारत सेफ्टी करण्यासाठी दिलेलं आहे. आता ती इमारत जुनी असल्याने त्या ठिकाणी तिची डागडुगी करणे, त्या ठिकाणी साफसफाई करणे, लाइटिंगची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, तर त्या पद्धतीने पण मी तसं अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि ते लवकरच ती इमारत दुरुस्त होईल, तोपर्यंत ते साहित्य त्या ठिकाणी शिफ्ट केलं जाईल, अशा पद्धतीने मला हे पत्र मिळालेलं आहे. साधारण किती त्यांनी सांगितलं मला की तुम्ही 15 ऑगस्टला त्या ठिकाणी ते साहित्य शिफ्ट करू शकता म्हणून. नाही झालं तर त्या ठिकाणी नेमकी अडचण काय येते अधिकाऱ्यांना किंवा डिपार्टमेंटला, त्याचं उत्तर मी त्यांच्याकडनं घेणार आहे. ऑगस्ट ऐवजी मला 1 महिन्याचं जर मुदत दिली तोपर्यंत मी वाट बघेल, नाहीतर या ठिकाणी माझ्या खेडूत बांधवांना, आदिवासी ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी मी आंदोलन करणार आहे.